सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर अनेक किल्ले आहेत. त्या किल्ल्यावर देखील भर उन्हाळ्यात आपल्याला टाक्यांमध्ये पाणी बघायला मिळते. कारण महाराजांचे जलशास्त्र, जलव्यवस्थापन आपल्याला तिथं बघायला मिळतं. तर रोहिडा किल्ल्यावर जलव्यवस्थापन कसे होते ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. रोहिडा किल्ल्यावरील हे आपण टाके पाण्याचे पाहू शकतो. सलग असे 3-4 टाके एका रांगेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. किल्ल्यावरील सैनिकांसाठी असेल, त्याचसोबत लोकवस्तीस किंवा ते किल्ल्यावरील प्राण्यांना पाणी अत्यंत महत्वाचे असते. त्याचसोबत किल्ला बांधकामासाठी सुद्धा पाणी अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे पाण्या वाचून किल्ला होणं म्हणजे अवघड असतं. तर त्यामुळे महाराज आपल्या आज्ञापत्रात सांगतात की उदक पाहून किल्ला बांधावा, म्हणजेच पाणी बघून किल्ला बांधावा असं महाराजांनी स्पष्टपणे आज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि महाराजांनी आज्ञापत्रात असंही सांगितलेलं आहे की बाबा कधी एखाद्या वेळेस जर गरज पडली एखाद्या संरक्षणाच्या दृष्टीने एखाद्या ठिकाणी किल्ला उभारण्याची, त्या डोंगर माथ्यावर आधी तळी खोदावी, आधी तलाव खोदावे, पाण्याचे टाके खोदावे आणि नंतर तिथं किल्ला बांधावा. आणि त्या किल्ल्याचा पावसाळ्यात जे पाणी येईल तर ते पाणी दुसऱ्या पावसाळ्यापर्यंत कसे पोहोचेल याची सोय लावावी. आणि किल्ल्यावर फक्त मोजकीच टाकी बांधून निश्चिंत राहू नका हे महाराज सांगतात. किंवा काही झऱ्यांच्या पाण्यावरच कधी निश्चिंत राहू नका. कारण का पाण्याची टाके पावसाळ्यात ते पावसाळा इथपर्यंत पोहोचली पाहिजेत, म्हणजे जवळपास वर्षभर पुरेल इथपर्यंत टाकी खोदा. त्याचसोबत जे झरे आहेत ते तोफांचा जेव्हा आवाज होतो, म्हणजे जेव्हा युद्धाचा संघर्ष युद्ध होतं तर त्यावेळेस युद्धामध्ये तोफांचे बार उडतात. तर त्या तोफाच्या आवाजाने आणि तोफ वाजल्यामुळे आजूबाजूचा सभोवतालचा प्रदेश हादरतो आणि खडकामध्ये जे पाण्याचे झरे ते आपली दिशा बदलतात. हे असं महाराज स्पष्टपणे आपल्या मावळ्यांना, आपल्या किल्लेदारांना आज्ञापत्रामध्ये आदेश देत आहेत. त्यामुळं पाणी अडवा, पाणी जिरवा हा मेसेज महाराज 350 वर्षापूर्वी आपल्या सहकार्यांना देत आहेत, अख्ख्या महाराष्ट्राला देत आहेत. पण या शोकांतिका अशी की आज आपल्याला 2024-25 जरी उगवलं तरी देखील आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटत नाही. पण ही जी टाकी आहेत ती वर्षभर पाण्याचे भरून राहतात. टाक्याचं बांधकाम जरी बघितलं तर एक टाकं जेव्हा भरतं तेव्हा दुसरं आउटलेट काढून दुसऱ्या टाक्यामध्ये दिलेले, दुसऱ्या टाक्यातलं तिसऱ्या टाक्यामध्ये दिलेलं, म्हणजे पाणी वाया जाऊ नये या उद्दिष्टानं किल्ल्यावर अनेक टाके आपल्याला पाहायला मिळतात. आणि खास करून टाके बी अशा ठिकाणी बांधलेले जातात जे की उतरतीची जागा आहे, जे की पठारावरचं पाणी कोणत्या दिशेनं जातं हे सुद्धा बघितलं जातं. जरी एखाद्या वर्षी पाऊस जरी कमी झाला तरी देखील ते टाके भरून राहावेत या उद्देशानं उतारावरच्या ठिकाणी टाके खोदलेली आपल्याला किल्ल्यांवर बघायला मिळतात. पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहून पुढे गेल्यास आपल्याला चुन्याचा घाणा दिसतो. गोल घडी दगडाचे चाक आपल्याला दिसते. या चाकाला लाकूड किंवा लोखंडी धातूच्या सहाय्याने बांधले जायचे आणि ते बैलाद्वारे ओढले जात आणि चुनखडीचे पावडर तयार केले जात. पूर्वी गडकिल्ले बांधण्यासाठी चुनखडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. चुन्याच्या घाण्यापासून पुढे गेल्यास आपल्याला दिसतो तो शिरोले बुरुज. शिरोले बुरुजाचे बांधकाम आज देखील आपल्याला सुस्थितीत बघायला मिळते. रोहिडेश्वराच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला काही जुनी भांडी बघायला मिळतात. हे दगडी तर जाती वगैरे हे अलीकडच्या काळात पण आपल्याला बघायला भेटतात. हेच अलीकडच्या काळातील असावीत किंवा ज्यावेळेस किल्ल्यावर वास्तव्याला 35 लोक होते तेव्हाची हे साहित्य असावं. हे मडकी वगैरे तर काय सांगता येत नाही, हे तर अलीकडची असावी.
अशी तुटलेली इथं आपल्याला जुन्या भांड्यांचे अवशेष बघायला भेटतात. त्यात व्हिडिओ शेअर करून नक्की सहकार्य करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.